मृत्यू झालेला। गिरीश महाजन सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। गिरीश महाजन, अतिशय धक्कादायक अशी बातमी, जळगावमध्ये हा अपघात घडलेला आहे। काय नेमकी तुमच्यापर्यंत या संदर्भातली माहिती येते? अतिशय दुःखद घटना आहे, धक्कादायक घटना आहे। मला थोड्या वेळापूर्वी एसपी साहेबांचा फोन आला, एसपींचा आमच्या, की अशा ऍक्सिडेंट झालेला अपघात झालेला रेल्वेचा, आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे मला आधी आकडा वेगवेगळे येत आहेत, तिथले कार्यकर्ते वेगळे सांगतायत, तिथलं पोलीस प्रशासन ठिकाणावर आहेत ते वेगळे सांगतायत, आपल्याकडून ते वेगळा आकडा येतोय। पण मला वाटतं 10-12 जणांचा आकडा मला 2-3 जण सांगितला गेला जे स्पॉटवर आहेत, आणि मी 60-65 किलोमीटर लांब त्या ठिकाणापासून आहे, आणि मी तातडीने निघालो। मी 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचेल, मी सगळे कार्यक्रम रद्द करून मी त्या ठिकाणी निघालेलो जायला। 10 मिनिटांमध्ये मी तिथे पोहोचल्यावरच मला नक्की सांगता येईल काय परिस्थिती आहे, काय। गिरीश महाजन, खरं तर रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे या लोकांनी उड्या मारल्या अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। हो हो हो, मी पण तेच ऐकतोय, आपल्याकडूनच ऐकतोय। मी रस्त्यातच आहे, मी एका कार्यक्रमात बसलेलो होतो आणि तिथे मला एसपींचा फोन आला, तिथून निघालेलो, मला काहीच माहित नाहीये, पण 10-12 लोक असावेत त्या ठिकाणी असं मला सगळं माहिती येते आहे। आणि तिथे गेल्यावर, कारण काही डेड बॉडीच्या ट्रकच्या खाली दाबल्या गेलेल्या आहेत किंवा पडलेल्या आहेत, आता त्या स्थानिक PIशी मी त्या ठिकाणी आत्ताच बोललो 5 मिनिटापूर्वी, अजून नक्की सांगता येत नाही, पण 5-7 लोक बॉडी पुढे पाठवून दिलेले आहेत आणि 5-7 लोक अजून खाली आहेत सांगितलं जात आहे। निश्चित, खूप खूप धन्यवाद गिरीश महाजन जी NDTVशी बोलल्याबद्दल। तर गिरीश महाजन साधारणपणे या ठिकाणापासून 10 मिनिटांच्या अंतरावरती आहेत, ते स्वतः या ठिकाणी पोहोचतात। यासोबतच स्थानिक आमदार खासदार सुद्धा अपघात घडलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचतात आणि तत्काळ या लोकांना मदत व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। जळगावमधला हा भीषण अपघात, जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात घडलेला आहे। आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी रेल्वे गाडीमधून उड्या मारल्या, पुष्पक एक्सप्रेसमधून त्यांनी उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेसने त्यांना उडवलेलं आहे। नेमका मृतांचा आकडा किती आहे, जखमींचा आकडा किती आहे हे स्पष्ट होत नाहीये। वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती समोर येते, मात्र जी माहिती समोर येते त्यानुसार 4 ते 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। स्थानिक खासदार जे आहेत त्यांच्या स्मिता वाघ यांच्या माहितीनुसार 7 ते 8 लोक चिरडले गेलेले आहेत। दुःखाची गोष्ट ही आहे, अडचणीची गोष्ट ही आहे की रेल्वे ट्रेनच्या खाली सुद्धा लोक अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात। यामध्ये काही जखमी सुद्धा आहेत आणि मृत्यू झालेले सुद्धा आहेत। सध्या 4 ते 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। जे जखमी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला होते त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ हा अपघात घडलेला आहे। प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ही दृश्य समोर आलेली आहेत अपघाताची। आत्ताची अपडेट जी समोर येते त्यानुसार 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। जळगावमध्ये पाचोऱ्याजवळ जो रेल्वेचा अपघात घडला त्या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। पुष्पक एक्सप्रेस उभी होती, शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती कळालेली होती आणि त्यामुळेच ही एक्सप्रेस पाचोऱ्याजवळ उभी होती आणि त्याच वेळेस आग लागल्याची अफवा पसरली आणि म्हणून लोक जीव वाचवण्यासाठी रेल्वे ट्रेनमधून उड्या मारू लागले, पळू लागले आणि त्याच वेळेस दुसऱ्या ट्रॅकवरून जी एक्सप्रेस आली त्या एक्सप्रेसने या लोकांना उडवलेलं आहे आणि ज्यामध्ये सध्याच्या माहितीनुसार 11 जणांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय धक्कादायक अशी माहिती आहे। प्रशासनाकडून या संदर्भातली माहिती सध्या समोर आलेली आहे। या रेल्वे अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय। जळगावमध्ये अतिशय भीषण रेल्वे अपघात घडलेला आहे। रेल्वे ट्रेन उभी असताना प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी आगीच्या भीतीनं रेल्वेमधून उड्या मारल्या आणि त्याच वेळेस समोरून येणाऱ्या दुसऱ्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेसने त्यांना उडवलेलं आहे। जळगावमध्ये रेल्वेनं काही प्रवाशांना उडवलेलं आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवास करणारे हे प्रवासी होते। आग लागल्याची भीती होती, आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे त्यांनी ट्रेनमधून उड्या मारण्यास सुरुवात केली। याच वेळेस कर्नाटक एक्सप्रेस येत होती आणि या एक्सप्रेसनं प्रवाशांना उडवलंय। यामध्ये 11 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक जण जखमी आहेत। जखमींवरती तत्काळ उपचार करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यांना रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न केले जात आहेत। रेल्वेचे अधिकारी, इतर कर्मचारी सुद्धा घटनास्थळी पोहोचतात। ॲम्ब्युलन्स दाखल झालेले आहेत। तत्काळ जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। स्थानिक ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेकांवरती उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। प्रांताधिकारी आणि कलेक्टर सुद्धा घटनास्थळी पोहोचतात। साधारणपणे जळगावपासून हे 15 ते 16 किलोमीटर असलेलं अंतर आहे। पाचोऱ्याजवळचं हे 15 ते 16 किलोमीटर असलेलं अंतर, जिथे तत्काळ मदत द्यावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। आता या अपघातासंदर्भातली 2 माहिती समोर येते। जिल्हाधिकाऱ्यांनी अपघातासंदर्भातली जी माहिती दिली त्यानुसार 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर आणखीन एक आकडा समोर येतोय ज्यानुसार 11 जणांचा मृत्यू झालेला आहे।
धक्कादायक असा भीषण असा हा अपघात आणि या रेल्वे ट्रेन खाली अनेक लोक अडकलेले आहेत. त्यामुळे नेमके किती लोकांचा मृत्यू झालाय, किती लोक जखमी आहेत आणि रेल्वे ट्रॅक खाली अडकलेले आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लवकरात लवकर जे जखमी असतील त्यांच्यावरती उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केला जातोय. त्यामुळे सातत्यानं हा आकडा बदलतो आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर काही व्यक्तींकडून 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते. थोड्याच वेळामध्ये या संदर्भातली स्पष्टता होईल, कारण प्रशासनाचे अधिकारी, रेल्वेचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत. अपघाताची माहिती मिळाल्याबरोबर लगेचच या लोकांना मदत पोहोचावी यासाठी प्रशासनाने तत्काळ युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू केलेले आहेत. जखमी जे आहेत त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवावं, त्यांच्यावरती लवकरात लवकर उपचार सुरू व्हावेत यासाठी खरं तर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. धक्कादायक असा हा अपघात आणि तितकाच भीषण असा हा अपघात जळगावजवळ घडलेला आहे, पाचोऱ्याजवळ घडलेला आहे. रेल्वेमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. पुष्पक एक्सप्रेसमधून ही रेल्वे गाडी थांबलेली असताना, ट्रेन थांबलेली असताना यावेळेस आग लागल्याची अफवा पसरली. ट्रेनमध्ये आग लागली अशी माहिती कळाली आणि लोकांनी तत्काळ पळण्यास सुरुवात केली. अर्थातच आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या दरवाजानं लोक बाहेर पडत होते आणि त्याच वेळेस समोरून दुसऱ्या ट्रॅकवरून कोणती एक्सप्रेस येते याची कल्पना या लोकांना मुळीच नव्हती आणि त्यामुळेच समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची धडक या लोकांना बसली. या धडकेमध्ये किती लोकांचा मृत्यू झालाय, किती लोक जखमी आहेत याची माहिती घेण्याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न करतोय. 2 आकडे समोर येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 6 जणांचा मृत्यू झालाय, तर आणखीन एक आकडेवारी समोर येते, त्यानुसार 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र जखमी नेमके किती आहेत, त्यांना कोणकोणत्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे याची सुद्धा माहिती मिळवण्याचा प्रयत्न आपण करतोय. मात्र आत्ता आपण केंद्रीय मंत्री किंवा खासदार आणि आमदारांशी ज्यांशी बोललेलो आहोत त्या प्रत्येकाने सांगितलेलं आहे की आम्ही घटनास्थळी पोहोचतोय आणि लोकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रशासनाने सुद्धा प्रयत्न सुरू केलेले आहेत. रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचतात, स्थानिक प्रशासन सुद्धा घटनास्थळी पोहोचतंय आणि लवकरात लवकर या रुग्णांना, इथे जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात यावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे अधिकारी, इतर कर्मचारी यासोबतच कलेक्टर सुद्धा या ठिकाणी पोहोचतात, प्रांताधिकारी या ठिकाणी पोहोचतात आणि लवकरात लवकर उपचार केले जावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही दृश्य जी आपण पाहतोय त्या दृश्यांनुसार ही जी ट्रेन आहे ती साधारणपणे पाचोरा शहरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे, म्हणजे अगदी मध्यामध्ये आहे. त्यामुळे इथल्या लोकांना, जखमींना बाहेर काढून लवकरात लवकर ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जातात.